अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळेल। सैफवरती 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर काही दिवस उपचार घेतल्यावर आता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळेल। वैभव परब आपल्याला अधिक अपडेट देईल। वैभव, सध्या गेल्या काही दिवसांमध्ये जर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सैफ अली खानचं प्रकरण आहे ते गाजलं होतं। एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला, त्याने जवळपास 6 वार केले आणि रक्तबंबाळ सैफ अली खान हा स्वतः रिक्षाने लीलावती रुग्णालयात दाखल झाला। त्यानंतर डॉक्टरांच्या टीमकडून सर्जरी झाली, प्लास्टिक सर्जरी झाली आणि आज अखेर त्याला आहे तो लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचं निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आज दुपारनंतर लीलावती रुग्णालयातून सैफ अली खान बाहेर येईल। सर्वात प्रथम माध्यमांशी बातचीत करण्याची शक्यता आहे, कारण का सर्वांना सैफ अली खानची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं आणि काय परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती। आणि सैफ अली खानचे फॅन्स फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे त्यांच्या फॅन्सला धन्यवाद देण्यासाठी सैफ अली खान एखादी पत्रकार परिषद देखील घेऊ शकतो अशी शक्यता इकडे निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता दुपारनंतर सैफ अली खान घरी जाताना काही प्रतिक्रिया देतोय का, काही यातला सस्पेन्स जो आहे तो संपवतोय का, त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा खुलासा आज दुपारनंतर होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।